आणि खांडपेटी त्वरित फिल्डिंग लावून घ्या। तुम्हा दोघांसाठी सांगतो आणि शेवटची मॅच आपल्याला लाईव्ह कव्हरेजला प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आम्ही तुम्हाला ही सूचना देतोय। कमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करतील सन्माननीय कमेंटेटर अहमदनगरचे सुपुत्र फार दूरदूरती जाऊन फार मोठ्या स्पर्धा कव्हर करणारे तुषार शिंदे असतील कमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। अतिरिक्त वेळ घेऊ नका। मनोज कारवे सरांचा आवाज आपण अगोदर सामन्यामध्ये ऐकला। चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा विनंती आहे। सरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खरं तर अंतिम फेरीच्या सामन्याकडे आपण वाटचाल केलेली आहे। अंतिम फेरीच्या सामन्याला अगदी काही वेळामध्ये आपण सुरुवात करणार आहोत। मेगा फायनल या स्पर्धेची दिलीप बाळाराम पालवी साहेब आणि त्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय। सरपंच चषक 2026 दुसरं पर्व या स्पर्धेचं आणि सर्वांना गर्व वाटेल असं हे दुसरं पर्व आहे। 4 षटकांचा सामना असेल। चला सामन्याला आपण त्वरित सुरुवात करायची आहे। अतिरिक्त वेळ घेऊ नका। ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत। बॅटिंग साठी आदित्य आणि पियुष जोडी मैदानावरती आहे। पॉवर प्लेच्या षटकासाठी गोलंदाज ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत। पहिला बॉल डाऊन दी लेग वाईड आलाय। अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल। या डावाला सुरुवात झाली अवांतर धावेने। यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल इथे अगदी पहिली विकेट आली आहे। कॅच आउट स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतात। विकेट वन साइड है उसका नाम मार्केट सारा केलाय जाम। वन साइड है उसका नाम मार्केट। जिग्नेश गणेश शेलार यांच्या माध्यमातून ओमकार साठी 991 रुपयाचं बक्षीस असेल। षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय निलेशजी भोईर आणि अजयजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून एवन जोडी आहे त्यांच्या माध्यमातून 1600 रुपयाचं बक्षीस असेल। षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी हे बक्षीस इथे असणार आहे।
सन्माननीय उद्योजक निलेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून जर या ठिकाणी पिशे संघाने विजय मिळवला तर तब्बल 6000 आणि 600 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार. मोठ्या बैलाच्या नावाने हे बक्षीस इथे दिले जाणार आहे. ही मात्र सुवर्ण संधी आहे. म्हणजे बक्षिसाची रक्कम तर तुम्हाला मिळणार आहे, परंतु मोठ्या बैलाच्या नावाने सन्माननीय उद्योजक निलेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 6600 रुपये आणखी मिळणार आहेत. ही सुवर्ण संधी आहे पिशे संघासाठी. ज्यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल केला होता. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दोन धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 2. खांडपे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये देवांश 11 मोठ्या स्पोर्ट पिशे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलंदाज आदित्य अगदी स्वस्तामध्ये बाद झालेले आपण पाहिले. पहिला बॉल वाईड आला होता, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि त्या पुढील बॉल वरती आली एक धाव. विनय मैदानावरती आहेत. विनय आणि पियुष सिंधुरी मैदानावरती. 4 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला खूप जास्त वेळ जातोय मध्ये. फलंदाजांसाठी काहीतरी अडचण आहे, त्या अडचण आपण सॉर्ट आउट करून द्यायची. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. फुलरेंचा बॉल होता. कमालीचा ड्राइव्ह बिटवीन द गॅप बॉलला खेळ सरळ बॅट ठेवली आहे आणि कमालीचा फटका. खूप वेगाने बॉल निघालाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा मैदानावरती प्रयत्न सुरू आहे. 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील, परंतु शॉट ऑफ द नाईट हा कमालीचा क्लासिकल ड्राइव्ह होता. ऍक्शन रिप्ले जर तुम्ही पाहिला तर बिटवीन द गॅप बॉलला खेळले होते आणि कमालीचा ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावा इथे प्राप्त झाल्यात. 5 धावा धावफलकावरती आहेत.
5 धावा धावफलकावरती आहेत. 8व्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना तुम्हाला पाहायला मिळते. पाठीमागच्या बॉलवरती खूप कमालीचा फटका आपण पाहिला. पियुष आणि विनय ही जोडी मैदानावरती आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावर धावा आहेत 5. कमालीचा फटका आहे. पुन्हा एकदा कॅप मध्ये बॉलला खेळतायत. इनफिल्डला क्लिअर केलंय आणि हा बॉल वेगाने जाईल सीमारेषे पार चौकार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मार्गस्थ आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ओमकार यांचा ऑन साइडला फटका कमालीचा आहे आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 15. 15 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सामना थोडं स्पीडअप करायचं आहे. विनंती क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला देखील विनंती आहे थोडीशी घाई करा मित्रांनो. आता 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत खांडपे संघासाठी. सेकंड ओव्हर मध्ये प्रेमनाथ यांना आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा ओमकार यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय. शेवटच्या बॉलवरती मोठा आघात आपण पाहिला. अगदी षटकार लगावला फलंदाजाने आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 15. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालेत. प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर साठी पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅटच्या एजला बॉल लागला. एका टप्प्यावरती बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आलाय. प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती 4 षटकांचा आज सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. फुल लेनचा बॉल होता. बॉलर बॅक ड्राईव्ह रन आउटची संधी आहे परंतु संधी हुकते. तिथे धाव उपलब्ध नाहीये. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी प्रेमनाथ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लगातार 2 बॉल डॉट टाकलेत त्यांनी. पियुष आणि विनय ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. फुल लेनचा बॉल आहे. समोर खेळतायत. लेफ्ट ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. थोडा काळ बॉल हवेत राहते परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये तिथे 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. अंतिम फेरीचा सामना या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये समालोचन करायला येत असताना तब्बल 200 किलोमीटरचा प्रवास मी आज केलाय बाईक वरती.
आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये पोहोचलोय. ज्यावेळेस देखील ऑन साइडला हा फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. 2 धावींचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाही हे चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचाने इन्व्हाइट केलं गेलंय. अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट. तर ऑनफिल्ड निर्णय ऍज इट इज असेल. टेक्निकल इश्यू आहे. अठरा धावा धावपलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील कमालीचा फटका क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लेझी अप्रोच आणि हा बॉल जाईल सीमारेषे पार चौकार. थँक्यू. 22 धावा धावपलकावरती आहेत. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धर्मवीर आनंद दिघे यांचं संगीत आपण ऐकलं. बावीस धावा धावपलकावरती आहेत. 22 धावा धावपलकावरती. संपूर्ण ठाणेकरांसाठी धर्मवीर हे नाव खूप महत्वाचं आहे. आनंद दिघे साहेब. फुललेनचा बॉल होता. यावेळेस मात्र समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एका धावेचा प्रयत्न झाला. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती आहे. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 23 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 23 लॉस ऑफ दी 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 धावा धावपलकावरती. बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं कॅपिटलाइज करावं लागेल. इथून मात्र धावा शोधाव्या लागतील. देवांश 11 मोत्या स्पोर्ट विशेष संघाला देखील इथून धावा शोधाव्या लागतील. त्यांच्या विरोधामध्ये खांडपे संघ मैदानावरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अंतिम फेरीचा सामना मैदानावरती सुरू आहे.
चला विनंती आहे, धूर जास्ती मैदानावरती येतोय. ज्यांनी ज्यांनी सेक्युरिटी पिटवल्यात त्यांना विनंती, आपण सेक्युरिटी विजवायच्या आहेत. त्या धुरामुळे खेळाडूंना त्रास होतोय. ही महत्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दीपक गोलंदाजी ट्रॅक वरती आणि पहिलाच बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये भिरकवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचताय. झेल टिपतील, आली आहे सफलता. फलंदाज बाद, विकेट. धाव पलकावरती 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धाव पलकावरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 4 वरती भावेश शेलार मैदानावरती दाखल होत आहेत. इथून मात्र चांगले बॅटिंग करावी लागेल. त्यांना देखील धावा शोधणं गरजेचं आहे. मैदानावरती धावांच्या शोधामध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करणारी टीम आहे. 23 धाव पलकावरती. दीपक गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल भावेश साठी. यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली आहे. झेल टिपतील. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 मोठ्या सफलता. फलंदाज बाद. मिळतील दीपक ऑन हॅट्रिक. जिग्नेश शेलार यांच्या माध्यमातून 991 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे हॅट्रिक साठी. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज साहिल मैदानावरती दाखल झालेत. साहिल पाटील मैदानावरती दाखल झालेत आणि साहिल पाटील देखील मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. संघाचं ट्रम्प कार्ड आहे आणि इथून मात्र धावा बनवायच्यात. एक्स फॅक्टर आपण म्हणूयात साहिल पाटील यांना. खूप महत्वाचे फलंदाजी. इथून मात्र धावा बनवणं गरजेचं असेल. बॅटिंग करणारी टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट येताना आपण पाहिल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक यांना आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्या बात आहे. लाजवाब स्टॉप तिथे पाहायला मिळाले. पॉइंट रिजन मध्ये एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. हॅट्रिक तर वाचली आहे परंतु धावफलकावरती धावा आहेत 24. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 24 धावा धावफलकावरती आहेत. चला सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम, कारण एक जी लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सुरू करता ती मात्र अगदी 12 तासांसाठी असते. फुलरलेनचा बॉल होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट येताना पाहायला मिळाले. कमालीची गोलंदाजी त्या षटकामध्ये दीपक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 बॉल मध्ये केवळ 1 धाव खर्च केली. 2 महत्वाच्या सफलता त्यांनी आपल्या नावावरती केल्यात. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स. कमालीचा बॉल आणखी एक पाहायला मिळाला. लाजवाब गोलंदाजी. क्या बात आहे दीपक. तेच तर्रार गोलंदाजी. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाने रेफर केलं गेलंय. तर बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल चेक केलं जाईल.
इट्स फेअर डिलिव्हरी. चला सामना सुरू करायचा विनंती आहे. ज्यावेळेस मात्र बिहाइंड द विकेट हा बॉल चालला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी सहज प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 लॉस ऑफ द 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात मात्र दमदार झाली होती बॅटिंग करणारी टीम अर्थात देवांश 11 मोठ्या स्पोर्ट पिशे संघाची, परंतु आता 25 धावा धावफलकावरती. 25 कमालीची गोलंदाजी दीपक यांची पाहायला मिळाली आणि इथे मात्र धावा जर पाहिल्या तर केवळ एकच धाव खर्च केली आणि 2 सफलता आपल्या नावावरती केल्यात. गोलंदाज दीपक यांनी खूप कमालीची गोलंदाजी पाठीमागच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 25 धावा आता धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ अद्याप शिल्लक आहे. मोहित पाटील यांच्या हॅट्रिक साठी जिग्नेश शिल्लार यांच्या माध्यमातून 991 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल उलटे धावले. झेल ड्रॉप रनआउटची संधी, परंतु तिथे संधी हुकली. एकच धाव प्राप्त होईल. चाचपडत बॉल शोधला क्षेत्ररक्षकाने. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट इन दिस मॅच. दिस इज फायनल आणि महामुकाबला या स्पर्धेचा पाहायला मिळतोय किंवा अंतिम फेरीचा सामना देखील आपण त्याला म्हणू शकतो. फायनलचा थरार मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळाले. इथे मात्र अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामधील 5 बॉल 5 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. मोठ्या धावसंख्येकडे नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करते फलंदाजी करणारी टीम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. पुन्हा एकदा झेल टिपला जाईल. आणखी एक सफलता फलंदाज बाद. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहित यांना आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम फेरीचा सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. नरेश क्रमांक 6 वरती मैदानावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिपेंडिंग चॅम्पियन हा संघ होता आणि सध्याच्या घडीला बॅकफूट वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये मात्र कधी काय घडेल या गोष्टीचा नियम नसतो. खूप चांगला खेळ या अगोदर पाहायला मिळालाय, परंतु इथून देखील 40 धावा जर बनल्या तर याही सामन्यामध्ये मजा येईल. शेवटचे अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 2 षटकार कमीत कमी लगावावे लागतील या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. हाफ ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटने प्रहार केलाय. बिटवीन द गॅप बॉलला खेळतायत. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. धावा मिळतील 4. धावांची कोंडी फोडणारा हा चौकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत.
अंतिम 3 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. वेल लेफ्ट तर केलं या बॉलला. अंपायर रिव्ह्यू इथे मात्र घेतला गेलाय. तपासलं जाईल बॉल कुठे पिच झाला होते पाहिलं जाईल. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. चला माधव सर आपण यायचे विनंती आहे. चला सामना सुरू करायचा विनंती आहे. पहिल्या डावामधले शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहे. तीस धावा केवळ धावपलकावरती आहेत. शरीरावरती बॉल आदळला. बॅटची मुवमेंट कदाचित नव्हती आणि इथे लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली आहे. पॅनल डेलिब्रेट. धाव नसणाऱ्या बॅटची मुवमेंट नव्हती. यावेळेस देखील प्ले अँड मिस. आणखीन एक बॉल डॉट आलाय. 30 धावा धावपलकावरती. 31 धाव्यांचं लक्ष आहे परंतु 31 धावा देखील डिपेंड होऊ शकतात. 31 इज द टार्गेट.
पहिला बॉल कमालीचा पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला बॉल डॉट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अक्षय यांच्यासाठी पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयेश आहेत. पहिला बॉल डॉट. यावेळेस कमालीचा फटका आहे. बॉल मात्र निघालाय आणि हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. पहिला बॉल गोलंदाजाने आपल्या नावावरती केलाय तर दुसरा बॉल फलंदाज देखील आपल्या नावावरती करताय. चौकार ठोकलाय. पुढचा बॉल डेड बॉल. इथे मात्र डेड बॉलची घोषणा पंचांनी केली. 31 धाब्यांचं लक्ष्य. 31 इज द टार्गेट. अंतिम फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. इथे देखील प्ले अँड मिस. 1 मोर डॉट डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी एक डॉट बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश यांना आपण पाहतोय. यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि इथे तपासलं जाईल. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. DRS अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट. रन आउट. विकेट. फलंदाज बाद. घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी आहे. क्रमांक 3 वरती हरेश मैदानावरती दाखल होत आहेत. इनॅट नंबर 3 वरती 5 धावा धावफलकावरती आहेत. 31 धाव्यांचं लक्ष्य आहे. फलंदाज अक्षय तर बाद झालेत. 31 धाव्यांचं लक्ष्य आहे आणि सामना हा देखील रोमांचक होताना आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये शंका असण्याचं कारण नाही आहे. जरूर कमी धावा बनल्यात पहिल्या डावामध्ये. 31 धाव्यांचं लक्ष्य आहे परंतु इथे देखील संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. पिशे संघ एका बाजूने खांडपे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो. देवांस 11 मोत्या स्पोर्ट पिशे आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडपे असा हा फायनलचा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आक्रमण केलं. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. बॅक टू बॅक विकेट. फलंदाज बाद. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर. अल्केश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत.
विकेट. आणखीन एक सफलता फलंदाज बाद. ओ हाय सादा यो दादा पाच धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये धाव्यांची आवश्यकता असेल 26 धावा. 18 बॉल 26 धाव्यांची आवश्यकता आहे. अप्रतिम सुरुवात मात्र खांडपे संघाने केली, परंतु तदनंतर पुनरागमन केलंय गोलंदाज जयेश यांनी पुनरागमन केले आणि तब्बल 3 सफल झालेत. पहिली विकेट रनआउट स्वरूपामध्ये आणि तदनंतर 2 विकेट झेलबाद स्वरूपामध्ये आलेत. दिवान्स 11 मोत्यास्फोट पिछे संघाने या सामन्यामध्ये पुनरागमन केले. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 26 धाव्यांची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच होती. अंतिम फेरीचा सामना आपण पाहिला, लो स्कोरिंग झाला. पहिल्या डावामध्ये धावा बनवणं खूप कठीण गेलं होतं आणि दुसऱ्या डावामध्ये देखील त्याचीच पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. खरं तर ही जी वेळ आहे, अतिशय वातावरण थंड असतं, हवा बंद आहे वातावरणामध्ये आणि बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. हे चित्र मात्र पहिल्या डावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. मोठे फटके जेव्हा जेव्हा खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला तेव्हा तेव्हा विकेट आल्या झेलबाद स्वरूपामध्ये आणि याही डावात त्याची पुनरावृत्ती होती. ज्यावेळेस एका धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनआउटची संधी इथे होती, परंतु तिथे बॉलला गॅदर करू शकले नाहीत क्लीनली आणि एका धावेचं रूपांतर अगदी 2 धाव्यांमध्ये झालंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. लेझी अप्रोच फ्रॉम द फिल्डर. प्रत्येक धाव महत्वाची आहे, परंतु खूप वेगाने तो आला होता आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धाव महत्वाची. थंड वातावरण आहे आणि हवा देखील ट्रॅव्हल होत नाहीये. इथून प्रत्येक धाव महत्वाची आहे. बॅटरचा अप्रोच खूप महत्वाचा आहे सामन्यामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हवेत बॉल. क्षेत्ररक्षक कदाचित पोहोचू शकणार नाहीयेत. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. एरियल रूटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला. मिस टाइम स्ट्रोक होता, फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा बॉल दूर राहतोय आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष यांना आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत 8. 31 धाव्यांचं लक्ष. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 विकेट मात्र लगातार 3 बॉल वरती आलेले आपण पाहिल्यात. पहिला फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झाला, त्यानंतर 2 विकेट लगातार गोलंदाज जयेश यांनी मिळवल्या होत्या. गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. अजूनही 4 बॉल, 4 अधिकृत बॉल येणं बाकी आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला विकेट वरती तुम्हाला पाहायला मिळेल. डावखरे आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल खूप फाईन गेलाय आणि हा बॉल जाईल दरम्यान सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बारा धावा धावपलकावरती. 12 रन्स ऑन दी स्कोर. 12 धावा धावपलकावरती. कमालीचा फटका आपण पाहिलाय. स्विच हिटच्या माध्यमातून चौकार मात्र वसूल केलाय फलंदाजानं. मोहित यांच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॉलला गॅदर करू शकले नाही. थोडासा साऊंड देखील होता, परंतु मला वाटतं कदाचित बॅट खाली लागली होती आणि त्याचमुळे हा साऊंड तिथे क्रिएट झाला होता, परंतु बॉल देखील गॅदर करू शकले नाहीत. विकेट किपर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 12 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत या
षटक क्रमांक 2 मधले टू लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. दिस इज द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. फुलर लेनचा बॉल होता पुन्हा एकदा मिड ऑफ रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. जिथे धाव नव्हती तिथे मात्र एक धाव उपलब्ध झाली आहे प्रतिस्पर्धी संघासाठी. तुम्ही जर क्रिकेटच्या खेळामध्ये गाफील राहिलात तर तुमच्यावरती प्रतिस्पर्धी संघ हावी होतो ते चित्र मात्र पाहायला मिळाले. जिथे धाव नव्हती तिथे पुन्हा एकदा एक धाव प्राप्त होताना पाहायला मिळाली आहे. या अगोदर देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे एक धाव देखील कठीण होतं करणं तिथे 2 धावा देखील प्राप्त होताना आपण पाहिलेत. तुम्ही 30 धावा डिपेंड करतायत आणि 30 धावा डिपेंड करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. 31 इथे बनवायच्यात. शेवटचा बॉल या षटकामधील 13 धावा धाव फलकावरती आहेत. लक्ष आहे 31 धावेंचं. हा बॉल महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल अपील झाली आहे पंचांकडे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद. सरती हो तब्बल 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 2 संघ आपण या फायनलच्या सामन्यामध्ये खेळताना पाहतोय. देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशे आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडपे संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदी फिल्टर होऊन हे 2 संघ फायनलच्या सामन्यापर्यंत पोहोचलेत आणि खर तर पाठीमागच्या वर्षाचे विजेते देखील आहेत. देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिशे संघ गतवर्षी देखील ही स्पर्धा त्याने जिंकली होती. डिपेंडिंग चॅम्पियन संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडपे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघाने ताकद लावली आहे. पर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष दोघांनी केलाय. आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता आहे. 18 धावा 12 बॉल आणि अजूनही 18 धावेंची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नाही आहे. खरं तर फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये केवळ 30 धावा बनल्यात. ज्या पिशे संघाने आतापर्यंत गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली ते मात्र कमी धावांपर्यंत थांबलेत आणि त्याचं कारण देखील खरं तर आता वातावरण बदललंय हे देखील त्याला कारण असू शकतं. यावेळेस मात्र कमालीचा फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. कमालीचा फटका षटकार. 19 धावा धाव फलकावरती. खूप कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज मोहित यांच्या बॅट मधून हा कडक षटकार आला. 6 धावेने धाव फलक पुढे जाईल. 19 धावा धाव फलकावरती आहेत. अकरा बॉल आणि अजूनही 12 धावेंची आवश्यकता आहे. अकरा बॉल मध्ये 12 धावेंची आवश्यकता आहे. भावेश गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती मोठा फटका आलाय. थोडासा दबाव भावेश यांच्यावरती देखील असेल. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत. बॉल खाली दोघेही पोहोचू शकणार नाहीयेत आणि बरोबर दोघांच्या मध्यावरती हा बॉल पडलाय. नो मॅन्स लँड झोन मध्ये 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावेंच्या साह्याने धाव फलक पुढे जाईल. 21 धावा धाव फलकावरती आहेत. दहा बॉल आणि 10 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. दहा बॉल आणि 10 धावेंची अजूनही आवश्यकता या सामन्यामध्ये खांडपे संघाला. पुनरागमन त्याने देखील केलंय. यावेळेस देखील बॉल हवेत गेलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत.
बॉल त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि इथे मोहित यांची विकेट आली आहे. महत्वाची विकेट गावानु बैसली आई माझी सत्वाची करोशी ये गावानु बैसली आई माझी सत्वाची करोशी ये गावानु बैसली आई माझी सत्वाची करोशी ये गावानु बैसली. नवीन फलंदाज प्रेमनाथ मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 7 वरती. सिक्वन हे आणि आता मात्र फायनल सारखी फायनल रंगत देखील पाहायला मिळते. महत्वाच्या क्षणी ही विकेट आली आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हा देखील हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 सफलता विकेट. बाबा बंगाला फिरून आला क्रमांक 8 वरती निखिल मैदानावरती दाखल होत आहेत. बॅक टू बॅक विकेट देताना पाहायला मिळाले आहेत. षटकार जरूर आला मोहित यांच्या बॅट मधून परंतु पुन्हा एकदा सामना फिरवलाय. गोलंदाजाने खूप कमालीची गोलंदाजी केली भावेश यांनी. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आणि त्यानंतर 2 विकेट देखील आल्यात. आठ बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. क्रिकेट रंग बदलणारा खेळ आहे आणि या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नाहीये. 8 बॉल शिल्लक आहेत आणि अजून देखील 10 धावेंची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला आपला पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि 10 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज भावेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. इथे देखील शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीचा स्टॉप तुम्हाला पाहायला मिळालाय. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये अजूनही 9 धावेंची आवश्यकता आहे आणि जशी अपेक्षा सर्व प्रेक्षकांची होती तशी फायनल मात्र पाहायला मिळते मैदानावरती. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये अजूनही 9 धावेंची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल होता. दिशा दिली एक बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे परिपूर्ण देखील केल्या. खराब बॉल होता तिथे बिटवीन द गॅप खेळले आणि 2 धावा प्राप्त झाल्यात. 6 बॉल आणि अजूनही 7 धावेंची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल 7 धावेंची आवश्यकता.
मैदानावरती आणि फायनलचा सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय. 6 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. इथून मात्र सामना कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. मग तो खांडवे संघ असेल किंवा मग देवांश 11 मोत्या स्पोर्ट पिसे, कोणत्या दिशेने हा सामना जातोय हे चित्र पाहायचंय. 6 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा थरार मात्र रंगताना पाहायला मिळतोय या अंतिम सामन्यामध्ये. धावा जरूर बनल्या नाहीयेत. स्विच हिट आणि बॉल निघालाय पॉइंट रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार लवकर. ओम नमो आदे. पाच बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचला. अनेक वेळा या सामन्याने रंग बदलले. कधी या बाजूने सामना झुकलेला पाहायला मिळाला, कधी त्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला. तराजू सारखा हा सामना खरं तर तुम्हाला पाहायला मिळालाय. परंतु आता शेवटचे 5 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यावरती थोडासा दबाव आपसुक गोलंदाजावरती आलेला पाहायला मिळेल. 5 बॉल आणि अजूनही 3 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. क्लीन बोर्ड ट्विस्ट. आदेश. ओम नमो आदेश. चला इथे आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती चला, विनंती आहे. चार बॉल 3 धाब्यांची आवश्यकता आहे. अजून हा सामना कोणत्या दिशेने जाईल हे ठरलेलं नाहीये. क्रिकेटमध्ये प्रत्येक प्रिडिक्शन ज्या खेळामध्ये फेल आहे ना, तो खेळ क्रिकेटचा आहे. आणि इथे मात्र या सामन्यामध्ये अजूनही मजा येईल. 4 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती चौकार लागला. नवीन फलंदाज दीपक मैदानावरती 9 नंबर वरती दाखल झालेत आणि दीपकला चमकावं लागेल मैदानावरती. आता जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता आहे. याच दीपकनं कमालीची गोलंदाजी केली होती. षटक क्रमांक 3 ज्यावेळेस हाताळलं पहिल्या डावामध्ये, त्यावेळेस 1 धाव खर्च केली आणि 2 सफलता मिळवल्या होत्या. तोच दीपक आता मैदानावरती धावा मैदानावरती शोधणं गरजेचं आहे. बॉल शिल्लक आहेत 4 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 3. 4 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती नरेश. प्ले अँड मिस. 3 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता आहे. फेकी इथे थोडीशी खराब येताना पाहायला मिळाली विकेट कीपर कडून, परंतु खेळत गेला बॉल. स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, खरं तर सगळ्यांना प्रभावित केलं. आपण पुन्हा एकदा मनोज सरांकडे जाऊयात अंतिम 3 बॉल साठी. आठ फलंदाज बाद झालेत. 3 बॉल आणि 3 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे मैदानावरती. इथून हा सामना कोणत्या दिशेने जाईल हे चित्र पाहायचंय. आणि पिशे संघानं जर हा सामना जिंकला तर सन्माननीय उद्योजक निलेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 5,600 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी असणार आहे. 6,600 रुपयाचं बक्षीस असणार आहे. क्या बात आहे. आणि इथे मात्र हे खूप मोठं बक्षीस देखील असणार आहे. पिशे संघासाठी सुवर्ण संधी आहे.
3 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. या सामन्याने अनेक वेळा अनेक रंग बदललेले पाहिलेत. अगदी इंद्रधनुष्याचे रंग 7 असतात, त्यापेक्षा देखील जास्त रंग या सामन्याने बदललेले पाहिलेत. आणि अजूनही शेवटच्या 2 विकेट बाकी आहेत. 3 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. त्याला क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि गेमचं मोमेंट तोडू नका ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती चौकार लागला आणि मैदानावरती सेलिब्रेशन पाहायला मिळालं बॅटिंग टीमचं, परंतु आता 3 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे. जोपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटची धाव येत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. जोपर्यंत शेवटची विकेट येत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकत नाही. आणि आता 3 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे. अर्ली सेलिब्रेशन क्रिकेटमध्ये कधीही करायचं नसतं. बॅटिंग टीमने थोडंसं सेलिब्रेशन जरूर केलं पहिल्या बॉलवरती चौकार आल्यावरती, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 3 बॉल आणि 3 धाब्यांची अजूनही आवश्यकता मैदानावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. बॅटिंगसाठी फलंदाज तयार होत आहेत. नयन ज्यावेळेस मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, हवेत बॉल हा गेलाय आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. राहुल यांच्या बरोबर षटकार. संघाने या स्पर्धेचा या ठिकाणी मानकरी राहिलाय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि राहुल ज्युनियर यांच्या बॅट मधून कमालीचा षटकार आला. हा गोल्डन षटकार आहे आणि हा सामना जिंकला. या स्पर्धेचा चॅम्पियन आहे, सरपंच चषकाचा मानकरी आहे या ठिकाणी खांडपे संघ. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन. प्रचित 11 खांडपे संघाने या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलंय. नंतर खांडपे संघाने फायनल आज मारली आहे आणि मात्र स्टंप आपण जमा करायचे ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. अदरवाईज 2000 रुपये आपले बक्षिसामधून कापले जातील, याची देखील नोंद आपण करून घ्या. ही महत्वपूर्ण सूचना आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन आहे प्रचित 11 खांडपे संघ. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील तितकंच कौतुक. अप्रतिम क्रिकेट मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय आणि एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अगदी काही वेळामध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी सुरू होणार आहे.